आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सध्या देशात साखरेचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसतीये. एकीकडे साखरेचे भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र या भाववाढीचा कोणताही आर्थिक फायदा बळीराजाला मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांवर अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. साखरेच्या वाढत्या दरामागे संपूर्ण देशात एक मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सविस्तर पत्र पाठवले. या महत्वपूर्ण पत्राच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी अनेक धक्कादायक आणि गंभीर बाबी उघड केल्यात. त्यांच्या मते केंद्र सरकारकडून देशभरात दर महिन्याला वितरणासाठी तब्बल 22 लाख टन साखरेचा नियमित कोटा निश्चित केला जातो. मात्र याच वेळी सरकारने वितरित केलेल्या जवळपास 45 ते 48 लाख टन साखरेचा कोणताही अधिकृत आणि पारदर्शक हिशोब सध्या सरकारकडे उपलब्ध नाही. राज्यातील अनेक प्रमुख साखर कारखान्यांनी रीतसर निविदा काढूनही बाजारात साखरेची प्रत्यक्ष विक्री केली नाही. साखरेचा साठा बेकायदेशीरपणे लपून ठेवून तीच साखर चढ्या दराने विकण्याचा हा एक पूर्वनियोजित कट होता, असा थेट आणि खळबळजनक आरोप त्यांनी केला. देशात साखरेची कोणतीही वास्तविक कमतरता नसताना केवळ सणासुदीच्या काळात जाणीवपूर्वक दरवाढ केली जात आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर विशेष लक्ष घातलं पाहिजे. सर्व खासगी व्यापारी आणि साखर कारखान्यांच्या गोदामांची अचानक तपासणी करून कागदोपत्री नोंद आणि प्रत्यक्ष साठा याची पडताळणी करावी. तसेच बेकायदेशीररित्या लपवून ठेवलेली सर्व साखर तातडीने जप्त करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय केंद्र सरकारने 10 लाख टन साखर आयात करण्याचा जो अजब निर्णय घेतला आहे त्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. ही आयात केलेली साखर ऑक्टोबर महिन्यात देशात दाखल होईल. नेमक्या याच वेळी राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो, ज्यामुळे बाजारातील दर अचानक कोसळतील आणि याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल अशी रास्त भीती त्यांनी व्यक्त केली आहे.